फ्रीजचं पाण्यानं जे काही बिमाऱ्या वगैरे उद्भवतात आणि आरोग्यासाठी जे पूरक असते ते मातीचेच माठ असतात. आता उन्हाळा लागलेला आहे आणि मागणी पण खूप वाढली आहे. मातीच्या माठांची मागणी आता सध्या जोरावर आहे. पाझरणारे माठं छान असतात. त्याच्यामधून आपल्याला आयरन, झिंक, कॅल्शियम असे पदार्थ मिळतात. माझे नाव मुरलीधर जिजोते आहे. आम्ही अमरावतीला फ्रेजरपुरामध्ये राहतो. आमच्याकडे माठाचं दुकान आहे. आम्ही पहिले माठं बनवायचो. व्यवसाय 10 वर्षापासून जवळपास आहे. मातीचे जे माठं आहे ते एकदम शुद्ध मातीचे आहे. त्यामुळे मातीच्या माठातलं पाणी हे खूप छान थंड राहतं. फ्रीजचं पाण्यानं जे काही बिमाऱ्या वगैरे उद्भवतात आणि आरोग्यासाठी जे पूरक असते ते मातीचेच माठं असतात. त्यामुळे मातीचे माठं घ्यायलाच पाहिजे. आता उन्हाळा लागलेला आहे आणि मागणी पण खूप वाढली आहे. मातीच्या माठांची मागणी आता सध्या जोरावर आहे. भरपूर असे ग्राहक येत आहेत आणि गरीब असो की श्रीमंत असो हे सर्वांसाठी माठ हे लाभदायकच आहे. माझं नाव नरेंद्र जिजोते. आम्ही माठे विकतो. माठामध्ये काही प्रकार आहेत. काळा माठ, लाल माठ, पांढरा माठ. त्याच्यामध्ये काही हे माठं आहेत. गुजराती माठ थंड राहतात. 5-5 वर्ष थंड राहतात. फक्त नळ खराब झाले की ते बदलता येतात. आणि गावरान माठं पण मिळतात. पारंपरिक माठं जसे की झीपवाले माठं, काही रेतीवाले माठं, काळे माठं. पाझरणारे माठं छान असतात. म्हणजे त्याच्यामधून आपल्याला आयरन, झिंक, कॅल्शियम असे पदार्थ मिळतात. म्हणजे एक प्रकारचे सुपरफूड मिळतात आणि आपल्या तब्येतीसाठी चांगले असतात. आणि थंडही राहते आणि फायदाच फायदा, म्हणजे स्वास्थ्याचा फायदा मिळेल. आणि असे भरपूर फायदे असतात त्याच्यामधून. काही आपल्याला मिळत असतात. म्हणजे शरीरासाठी स्वास्थ्यदायक रसायन मिळत असतात. त्यामुळे जसे आपण जे बिस्लरी वापरतो त्याच्यामधून आपल्याला प्लास्टिक मॉलिक्यूल सारखे असे हानिकारक तत्व मिळतात, ज्यांना कॅन्सर होऊ शकतो आणि तब्येतीमध्ये काही ना काही गडबड होऊ शकते. भविष्यामध्ये दिमागाचे कशाचे कॅन्सर होऊ शकतात. त्यामुळे आपलं जे पारंपरिक पद्धतीमुळं जे तयार झालेले माठ आहेत तोच पाणी आपल्या शरीरासाठी, स्वास्थ्यासाठी चांगला राहील. उन्हाळ्याच्या कडक तापमानामुळे थंड पाण्याची गरज प्रत्येक घरात भासू लागली आहे. मात्र वाढत्या वीज दरामुळे आणि फ्रीजच्या खर्चामुळे सर्वांनाच फ्रीज परवडत असे नाही. अशा वेळी पारंपरिक आणि नैसर्गिक पर्याय म्हणून माठ पुन्हा एकदा लोकांच्या पसंतीत उतरला आहे. माठामधील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते, तसेच त्यात कोणतेही वीज खर्च नाही. त्यामुळे तो सर्वसामान्यांसाठी परवडणारा पर्याय म्हणून ठरत आहे. बाजारात विविध आकार आणि किमतीमध्ये माठ उपलब्ध असून ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात माठाची विक्री आणि मागणीसुद्धा होत आहे.